भारतीय जनता पार्टी के बुल्ढाना से विधायक संजय गायकवाड़ ने सोमवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में कई ज्वलंत राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। इस दौरान उन्होंने अभिनेत्री राखी सावंत को लेकर बेहद ही विवादास्पद बयान दिया। साथ ही पाकिस्तान, पीओके, बाला साहेब ठाकरे, संजय राउत और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की भूमिका पर भी टिप्पणी की। सरकारने भूमिका ही घ्यावी ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे की पीओके खतम करावा, पीओके ताब्यात घ्यावा, म्हणजे आतंकवाद हा कायमचा संपेल आणि बलुचिस्तानला वेगळं करावं। कारण बलुचिस्तानामध्ये जे काही लोक आहेत ते त्या काळचे मराठा आहेत। पानिपतच्या युद्धानंतर जे 42,000 सैन्य अब्दाली घेऊन गेला होता त्यातले 20,000 सैन्य परत आले। ते हरण्यामध्ये रोड मराठा म्हणून राहू लागले, पण जे 22,000 सैन्य बलुचिस्तानमध्ये आले होते आजही त्यांचं नाव आहे सलीम मराठा, अमुक कासिम मराठा असे त्यांचे नाव, म्हणून ते मराठाच लोक आहेत आणि ते शिवरायांचे मावळे आहेत। आजही ते शिवरायांचा आदर्श जोपासतात, आजही ते आपल्या सणाप्रमाणे सण साजरे करतात, म्हणून ते आपले त्या काळचे मावळे लढलेले मावळे आहेत। तो बलुचिस्तानसुद्धा सरकारने आपल्या भारत सरकारने वेगळा करावा ही देखील भारतवासियांची अपेक्षा आहे। बाळासाहेब ठाकरे असते तर प्रत्येक देशातला नागरिक बाळासाहेबांच्या आव्हानानुसार या युद्धाला तयार झाला असता। आणि तसंही तुम्हाला सांगतो मी की जे मी अनुभवलं, प्रत्येक तरुण, प्रत्येक म्हातारा ज्याच्या अंगात ताकद नाही तोही या युद्धामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार होता। प्रत्येकजण माझ्यावर काय जबाबदारी येऊ शकते या तयारीमध्ये होता। त्याच्यावेळी पाकिस्तानची लढाई केवळ आर्मीची लढाई नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाची लढाई होती। कारण पाकिस्तानबद्दल जो काही देशभावना ही भारताच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ते काही रुजलेली होती आणि भारताचं पाकिस्तानचा बदला घेण्याची भूमिका ही प्रत्येक नागरिकांची होती। कारण पाकिस्तानने काही एक घाव आम्हाला दिलेला नाही आहे। पाकिस्तानने 35 वर्षामध्ये कितीतरी लोकांचे बळी घेतले, आपल्या आर्मीचे बळी घेतले, आमच्या जवानांचे मुंडके छाटून त्या मुंडक्यांसोबत फुटबॉल खेळले, महिलांच्या आबरू लुटल्या, त्यांचा धर्म पाहून त्यांच्या लिंग तपासून गोळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यामुळे चीड तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये होतीच। सध्या युद्ध